हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी पुन्हा एकदा एक नवीन केक घेऊन आलेले आहे। तो आहे 2 टायर केक 1 किलोचा। तर तो केक कसा करायचा, तर त्यासाठी व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। सो फ्रेंड्स, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर त्यासाठी मी 1 किलोचा टीन आणि पाव किलोचा टीन असे 2 टीन यूज केलेले आणि त्यासाठी एकूण 360 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेलं व्हॅनिला फ्लेवरचं आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरचा इसेन्स घातलेला आणि रेड कलर घातलेला, त्यामुळे त्याला स्पंजला पिंक कलर आलेला आहे। आणि थंड झाल्यानंतर तो मी करायला घेतलेला आहे। तर आधी खालचा केक आहे तो करायला घेतलेला आहे। तर शुगर सिरपनं सोक केल्यानंतर त्याच्यावरती क्रीम लावलेली आहे आणि स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे, तो सगळीकडे लावून घेतलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल। आणि आता त्याच्यावरती दुसरी स्लाइस ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा पुन्हा एकदा शुगर सिरप घेतलेला आहे, लावलेला आहे सगळीकडे। आणि मग आता तो केक पूर्णपणे क्रीमने कवर करून घेणार आहे। तर हा सगळा केक मी व्हाईट कलरमध्ये कवर करून घेणार आहे। अगदी त्या केकला व्यवस्थित फिनिशिंग करणार आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह केक करणार आहे आणि एकदम डिझाईन एकदम सुंदर आहे आणि सिंपल आहे, तुम्ही ती सहज करू शकता। आणि ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर आता सगळीकडे क्रीम लावून झालेली आहे आणि आता व्यवस्थित त्याला फिनिशिंग देणार आहे। फिनिशिंग देताना हे अगदी व्यवस्थित द्यायचं आहे। स्पॅच्युला त्यासाठी क्लीन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही डिझाईन कशी करणार आहात त्यानुसार तुम्ही स्क्रॅपर यूज करू शकता। आता मी त्याचा लाईन म्हणजे झिगझॅग स्क्रॅपर घेणार आहे आणि त्याला उभ्या साईडने म्हणजे बॉर्डर म्हणून अशी लाईन येणार आहे, ते केलेली आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्हाला ती डिझाईन आता दिसेल। आणि पूर्णपणे डिझाईन कवर झाल्यानंतर तो केक आहे तो थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे आणि तो सेट होतोय तोपर्यंत त्याच्यावरचा जो दुसरा छोटा केक आहे तो करायला घेणार आहे। तर आता दुसरा केकसुद्धा सेम प्रोसेसनं केलेला आहे। शुगर सिरप घेतलेला आहे आणि क्रीम घेतलेली आहे आणि सगळीकडे लावून मग त्याच्यावरती क्रश घेतलेला आहे आणि तो क्रश पण सगळीकडे पसरवून घेतलेला आहे। तर त्यासाठी मी सुद्धा एकूण क्रीम ही मी 360 ml बीट करून घेतलेली आहे आणि ती थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घेतलेली, म्हणजे थंड करून घेतलेली आणि मगच करायला घेतलेली क्रीम ही। आणि मग कारण क्रीम थंड केल्याशिवाय केकला हे फिनिशिंग येत नाही, थोडा वेळ ती सेट होऊन द्यायची फ्रीजमध्ये क्रीम आणि मग ती करायला घ्यायची। आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे क्रीम ही लगेच मेल्ट होते, त्यामुळे ती थोडा वेळ थंड होऊ द्यायची आणि मग करायला घ्यायची। कधीकधी केक करताना क्रीम ही थोडीशी पातळ झाल्यासारखी वाटते, तर पुन्हा ती फ्रीजमध्ये ठेवायची आणि पुन्हा केक हा करायला घ्यायचा, त्यामुळे केक हा अगदी व्यवस्थित होईल आणि त्याला फिनिशिंगसुद्धा चांगलं येईल। आता त्याच्यावरती तो दुसरा केकसुद्धा मी अरेंज केलेला आहे, तो मी व्हिडिओमध्ये शूट केलेला नाही आहे कारण अरेंज करताना तो व्यवस्थित करावा लागतो, पूर्ण व्यवस्थित सेंटरला ठेवावा लागतो, त्यामुळे तो शूट करता आला नाही मला। आता त्याच्यावरती मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलर घातलेला आहे, तो सुद्धा रेड कलर आहे तो जेल कलर यूज केलेला आहे आणि जेल कलरनंच फिनिशिंग हे चांगलं येतं। तर आता सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि थोडं ते सगळ्या बाजूने खाली सोडलेलं आहे आणि त्याने एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। तुम्ही हे चमच्यानं न सोडता तुम्ही पायपिंग बागमध्ये घेऊन सुद्धा ते तुम्ही करू शकता। तर मी ते चमच्याने सोडलेली आहे डिझाईन। आता सगळ्या बाजूने ते वरच्या बाजूने झालेली आहे। आता खालच्या बाजूने सुद्धा सेम प्रोसेसने मी न्यूट्रल जेल हे सगळीकडे पसरवून घेणार आहे आणि वरती जसं टॉपिंग केलेलं आहे
तसंच खालच्या बाजूने सुद्धा मी ते करणार आहे। तर सगळीकडे लावून झाल्यानंतर मग ते थोडा वेळ मी हा केक फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती फुलं काढणार आहे। कारण जर तुम्ही डायरेक्ट जर न्यूट्रल जेल घातलेलं असतं तेव्हा करायला जाईल तेव्हा ती फुलं घसरून खाली पडण्याची शक्यता असते। त्यामुळे पूर्ण सेट होऊ द्यायचा केक आणि मग त्याच्यावरती फुलं काढायची, म्हणजे ती फुलं घसरणार नाहीत किंवा एका जागेवरून हलणार नाहीत। फ्रेंड्स, तुम्ही जर स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर आता केक हा सेट झालेला आहे। आता मी बास्केट नोझल घेतलेला आहे आणि त्याने बॉर्डर केलेली आहे, म्हणजे तो जो गॅप आहे तो दिसणार नाही। आता खालच्या बाजूने सुद्धा मी तशीच बॉर्डर केलेली आहे आणि आता दुसरं नोझल घेतलेलं आहे M1 नोझल आणि त्यानं छोटीशी 2 फुलं काढलेली आहेत आणि आता कस्टमरचं नाव लिहिणार आहे आणि खालच्या बाजूने थोड्या अंतरावरती नुसतं छोटी छोटी फुलं काढलेली आहेत, तुम्ही बघू शकताय। फक्त पुश करून ते मागे ओढलेलं आहे। एकदम सिंपल डिझाइन आहे आणि पूर्णपणे केक सेट झाल्यानंतर तो केक मी हा कस्टमरला देणार आहे। आता त्याच्यावरती मी कस्टमरचं नाव लिहिलं आहे आणि शुगर बॉल्स घेतलेले आहेत सिल्वर कलरचे, ते लावलेले आहेत आणि मध्ये सुद्धा चॉकलेट बॉल लावलेले आहेत।